चिपी विमानतळावरील विमानसेवा डिसेंबरपासून होणार सुरू, तर मंत्री नितेश राणे यांची ही घोषणा. व्हॅल्युएबल गॅप फंडिंगचा मिळाल्यानं उड्डाणाचा मार्ग मोकळा, राणेंची माहिती. पालघरमधील बोईसर तारापूर एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन आता फुटली, तर मानगावच्या हद्दीमध्ये रस्त्याच्या कामादरम्यान जेसीबीचा धक्का लागला, त्यामुळे ही पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाणी गेलं वाया. दौंडच्या चौफुलामध्ये ट्रॅव्हल्स आणि चारचाकी वाहनाचा अपघातामध्ये एकाचा मृत्यू, एक जण गंभीररीत्या जखमी. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये झाली कैद. रक्षा खडसे यांच्या जळगावमधील पेट्रोल पंपावरती दरोडा, दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत लाखो रुपये लुटले. 5 दरोडेखोर असल्याची माहिती. 3 जण पोलिसांच्या ताब्यात. जगातील सर्वात आवडते ज्वेलर्स जॉयलुक्स यांच्या नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून लेडी सुपरस्टार समांथा रुथ प्रभू यांची निवड. पुरस्कार विजेती अभिनेत्री आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जॉयलुकास ज्वेलरीच्या काळातील डिझाईन आणि कारागिरीच्या प्रेरणादायी वारशाचे प्रतिनिधित्व करणार. छत्रपती संभाजीनगरच्या वाळुंजमध्ये 22 वर्षीय तरुणाची हत्या. प्रेम प्रकरणातून निर्माण झालेल्या वैमनस्यातून हत्येची घटना. वाळुंज पोलिसांनी 2 आरोपींना ठोकल्या बेड्या. घरगुती वादातून आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या 2 महिलांचं 3 लहान मुलांचे प्राण वाचवले. शेगाव रेल्वे सुरक्षा बलाच्या सावधानतेनं 5 जणांचे प्राण वाचले. काल रात्री 11:30 वाजेची ही घटना. घरकुल लाभार्थ्यांना 10% मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा. महसूल मंत्री बावनकुळेंच्या आदेशानंतर सुधारित निर्णय जारी. पीएम आवास योजना आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी हे मोठे बदल. साताऱ्याच्या कृष्णा नदी काठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी 16,92 लाखांचा निधी मंजूर. रुक्मिणीनगर परिसरामध्ये पूरसंरक्षक भिंत बांधण्यात येणार. आमदार अतुल भोसले यांच्या प्रयत्नानं निधी मंजूर. सोलापूरच्या माढा तालुक्यातील सीना नदीचा पूर ओसरला आणि त्यानंतरचं विदारक चित्र समोर. नदीकाठची शेती, पाईपलाईन, विद्युत पंप सर्व काही गेलं वाहून. अनेक ठिकाणी विद्युत रोहित्र, विद्युत खांबही जमीनदोस्त. वाशिम जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला, त्यामुळे जलस्रोतांमध्ये लक्षणीय वाढ. 85 पैकी तब्बल 84 लघु प्रकल्प काठोकाठ. मुबलक जलसाठ्यामुळे रब्बी हंगामातील सिंचनासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा. बीडच्या नांदा गावातील जिल्हा परिषद शाळेला पुणे बार असोसिएशनच्या वतीने एक हात मदतीचा. गावातील 21 शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊचंही वाटप. धाराशिवच्या परंडामध्ये पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीला पुण्यातील दुनियादारी संघटना धावली. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, खेळाचे साहित्य आणि बॅगांचंही केलं वाटप. बीडमध्ये पवनचक्की कंपनीकडे मावेजा मागणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांची धमकी. कंपनीने मावेजा दिला नाही म्हणून शेतकऱ्यानं काम थांबवलं म्हणून पोलिसांची धमकी. लातूरच्या मुरुड अकोला परिसरात रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल. गातेगाव पोलिसांकडून 10 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल. चौकशीसाठी पोलीस ठाण्यामध्ये हजर राहण्याच्याही केल्या सूचना. भोरमधील उतरोली या ठिकाणी प्रस्तावित एमआयडीसी संदर्भात बैठक. प्रांत अधिकारी, भूसंपादन आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची स्थानिक शेतकऱ्यांसोबत बैठक. शेतकऱ्यांचा एमआयडीसीला तीव्र विरोध. अधिकाऱ्यांसमोर जोरदार घोषणाबाजी.